साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त वलांडीत विविध कार्यक्रम उत्साहात. ध्वजारोहण, प्रतिमा पूजन, विचार प्रबोधनासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. देवणी तालुक्यातील वलांडी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील काटेगाव येथे झाला आहे. त्यांच्या कमी शिक्षणात समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटून त्यांनी केवळ समाज प्रबोधनासाठी कादंबऱ्या, पोवाडे असे विविध साहित्य यांच्या माध्यमातून प्रबोधन करून शेवटपर्यंत समाजाच्या हितासाठी झटले. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. अण्णाभाऊ साठे समाज मंदिर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमा पूजन, ध्वजारोहण, विचार प्रबोधन आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम पार पडले. वलांडीच्या मुख्य बाजारपेठेतील अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील व माजी सरपंच रामभाऊ भंडारे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वलांडीचे माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी बिरादार, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी सोनकवडे, देवणी तालुका भाजपा व्यापारी अध्यक्ष राजकुमार हुडगे, वलांडी बाजार कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, माजी उपसरपंच दिनेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार तथा विस्तार न्यूज महाराष्ट्राचे संपादक अजित सौदागर, विलास वाघमारे, धनराज बनसोडे, महेश सज्जन शेटे, नवनाथ सोनकवडे, नागेश बदनाळे, सुनील चिल्लरगे, नितीन वाघमारे, पत्रकार सगीर मोमीन, मुकेश कांबळे, रवी सूर्यवंशी, रवी गायकवाड, अविनाश गायकवाड, नितेश कांबळे, गणेश चव्हाणे, अरुण पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक व समस्त मातंग समाज, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तानाजी पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य संपदा, सामाजिक समता, श्रमिकांच्या हक्कासाठी केलेला संघर्ष आणि त्यांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली प्रेरणा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी व्याख्यानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जयंतीनिमित्त केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी सहभागी झाले. दरम्यान वलांडी ग्रामपंचायत कार्यालयातही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपसरपंच दिनेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य महेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल बनसोडे यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि कष्टकरी समाजाच्या उन्नतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यात जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड, उपाध्यक्ष पवन बालाजी सूर्यवंशी, सचिव विशाल संजय बाबरे, सहसचिव गणेश उमेश गायकवाड, कोषाध्यक्ष भरत अशोक गायकवाड, सहकोषाध्यक्ष कपिल महादेव कांबळे, सल्लागार रवींद्र शेषेराव सूर्यवंशी, धोंडीबा गायकवाड, सहसल्लागार अजय लिंबराज कांबळे इत्यादींची निवड करण्यात आली. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा. धन्यवाद.